स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खाईके पान बनारसवाला या गाण्यावर पोलीस ठाण्यातच केले नृत्य, 4 पोलीस कर्मचारी निलंबित। स्वातंत्र्य दिना दिवशी खाईके पान बनारसवाला हे गाणं लावून चक्क पोलीस ठाण्याच्या आतमध्ये गणवेश घालून नाचणं 4 पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलं टाळलंय। नागपूरचे सीपी रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार डीसीपी झोन 3 यांनी या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। निलंबित करण्यात आलेले सर्व कर्मचारी हे नागपुरातील तहसील पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनी सकाळी 6:45 तहसील पोलीस ठाण्यामध्ये ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सदर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्मी गाणे गायली। तसेच पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध असलेल्या स्पीकर आणि माईक लावून फिल्मी गाण्यावर नृत्यही केले। पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनी खाईके पान बनारसवाला हे गाणं गायलं आणि या गाण्यावर नृत्य सादर केले। या गाण्याची व नृत्याची एक व्हिडिओ क्लिप तयार करून ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपवर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात। यामध्ये पोलीस कर्मचारी यांना आनंद घेण्याचा अधिकार आहे असं काही प्रतिक्रिया आल्यात, तर काही प्रतिक्रियांमध्ये वर्दी घालून नृत्य करणं चुकीचं आहे, पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे अशा काही प्रतिक्रिया आल्यात। तसेच काहींनी यावर आक्षेप देखील नोंदवला। आलेल्या प्रतिक्रिया आणि त्याची आक्षेपाची गांभीर्यानं दखल घेत सदर व्हिडिओची पडताळणी परिमंडल 3चे प्रभारी डीसीपी राहुल मदने यांनी केली। व्हिडिओची पाहणी केल्यानंतर परिमंडल 3चे प्रभारी डीसीपी राहुल मदने यांनी मंगळवारी 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देखील पारित केले। डीसीपी यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की पोलीस हा शिस्तप्रिय गट आहे। अधिकृत अथवा गणवेश वर्दी परिधान केल्यानंतर पोलिसांची प्रतिमा ही सर्वसामान्यांमध्ये आदरणीय असायला हवी। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केलेलं आहे, तसेच माहितीही दिलेली आहे। असे असताना देखील वर्दी परिधान करून फिल्मी गाणे गाणं व त्यावर नृत्य करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळली आहे। त्यामुळे परिमंडळ 3चे डीसीपी राहुल मदने यांनी अधिकाराचा वापर करून या 4 पोलिसांना 3 महिन्यांसाठी निलंबित केले। निलंबनादरम्यान या कर्मचाऱ्यांना त्यांचा अर्धा पगार मिळेल आणि त्यानुसार त्यांना महागाई भत्ता देखील दिला जाईल। त्यांचे सर्व सरकारी अधिकार हिरावून घेतलेत। या कालावधीत ते इतर कोणताही व्यवसाय करू शकणार नाहीत। निलंबन कालावधीत अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडणार नाही। निलंबित कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी 7 ते 8 वाजता मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांसमोर हजर राहावं लागणार आहे। पारित करण्यात आलेल्या आदेशात त्यांना त्यांचे किट, ओळखपत्र आणि सर्व सरकारी कागदपत्र मुख्यालयात जमा करण्यास सांगण्यात आलंय। क्या बात है। अरे वाह।